महा एनजीओ फेडरेशन, माझा देश माझी जबाबदारी। शनिवार दिनांक 24 डिसेंबर रोजी महा एनजीओ फेडरेशन आणि योग आनंद संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आशीर्वाद वृद्ध आश्रम नांदेड फाटा येथे ज्येष्ठ असून श्रेष्ठ आहोत या संभाव्य येणाऱ्या आरोग्य, ज्येष्ठांचा आहार आणि व्यायाम यावर श्री रवींद्र गांधी अध्यक्ष योग आनंद संस्था पुणे यांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते। निम्मे आजार हे नकारात्मक विचारानेच येतात, त्यामुळे आपणास ध्यान खूप महत्त्वाचे आहे। वयोमानानुसार आहार आणि व्यायाम या दोन बाजू आहेत। त्यात शक्यतो आपल्याला जमेल तेवढाच आणि जितका झेपेल तितकाच व्यायाम करावा। आसनात विश्रांती मिळाल्याने उत्साह वाढतो, तर व्यायामात शक्ती खर्च झाल्याने थकवा येण्याची शक्यता असते। व्यायाम केल्याने स्नायूंची लवचिकता कमी होते आणि ते ताठर होत जातात। या उलट योगासनाच्या सततच्या अभ्यासाने स्नायू अधिक लवचिक होतात। सर्वच वयोगटातील व्यक्ती व्यायाम करू शकतात। योगासन आणि ध्यानाने प्राणायाम, दीर्घ श्वसन, शवासन इत्यादी अभ्यास योग्य मार्गदर्शकाच्या साहाय्याने कोणालाही करता येते। आहारात शक्यतो जड अन्न खाऊ नये। रात्रीच्या जेवणात हलकाच आहार घ्यावा। त्यातल्या त्यात साबुदाणा खिचडी बंद केली तरी चालेल, त्यांची गंजी घ्यायला हरकत नाही। माजी मुख्याध्यापक श्री भारत साबळे सर यांनी वृद्धांनी पूर्वी मिळणारा आहार आणि आत्ताचा आहार यात बराच फरक पडत चालला आहे, त्यामुळे योग्य आहार घेणे गरजेचे आहे। पूर्वी एकमेकात संवाद होत होता, आता शेजारी पाजारी असलेल्या व्यक्ती देखील वृद्धांची काळजी घेत नसल्याने आजकाल दिसून येत आहे। श्री मुकुंद शिंदे संचालक महा एनजीओ फेडरेशन यांनी कार्यक्रमाची योगासन आणि ध्यान करून आपण आपले आरोग्य कसे राहू शकतो माहिती दिली। तसेच विकास देडगे यांनी सूत्रसंचालन केले। कार्यक्रमाची सुरुवात श्री स्वामी समर्थ यांच्या आरतीने झाली। या कार्यक्रमात सर्व ज्येष्ठांनी ठरविले, आम्ही मनाने आनंदी राहू आणि मनाने लहान असलेल्या उत्साहाने गाणे गाऊन नवीन वर्षाची एकमेकांना शुभेच्छा दिल्या। तसेच श्री साठे यांनी छान असे आरती आणि प्रसादाचे वाटप केले। महा एनजीओ फेडरेशनच्या महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।